शेतकऱ्यांच्या पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त। धुळे दिनांक जून 22। साक्री व पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांचे पशुधन चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 9 म्हशी, 2 पारडे आणि चोरीसाठी वापरलेले 4 चाकी वाहन असा एकूण 15,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाने 7 दिवस सखोल तपास करून ही कारवाई केली। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित राहणार सारवट तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने साथीदार प्रभू गावित, योहान गावित आणि रवी गावित यांच्या मदतीने साक्री व पिंपळनेर परिसरातून म्हशी चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीच्या माहितीनुसार जंगल परिसरातून 9 म्हशी, 2 पारडे तसेच टाटा RX वाहन MH18A2376 जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे पशुधन चोरीचे 3 आणि 4 चाकी वाहन चोरीचा 1 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। प्रकरणातील 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। त्यांच्या अटकेनंतर आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा धुळे, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे आणि तपास अंमलदार सदेसिंग चव्हाण, पंकज खैरमोडे, तुषार सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, जगदीश सूर्यवंशी, योगेश जगताप, अमोल पाटील व कैलास महाजन अशांनी केली आहे।